नमस्कार, मी नेहा डुंकवाल तुमचं सर्वांचं स्वागत करते श्री मॅस्ट्रो सर्व्हिसेसमध्ये. आणि आज आपण जाणून घेणार आहोत निगेटिव्ह एनर्जी काय आहे, त्याचे काय संकेत असू शकतात आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत रोजच्या जीवनामध्ये. जे साधे सोपे उपाय आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आज मी क्रिस्टल्स कोणते घरामध्ये ठेवले पाहिजेत, कुठे ठेवले पाहिजेत हे आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला त्याचा मला तुमच्या पण घरात सतत भांडणं, तणाव किंवा बेचैनी वाटते का? तर हे निगेटिव्ह एनर्जीचे संकेत असू शकतात. घरात वारंवार वस्तू तुटणे वास्तूनुसार हे अशांत ऊर्जेचं चिन्ह मानलं जातं. झोप पूर्ण झाल्यानंतरही थकवा जाणवणे, घरातील ऊर्जा इम्बॅलन्स असू शकते. देवघरात वारंवार दिवा विझणे हे नकारात्मक वातावरणाचं संकेत मानलं जातं. घरात नियमित सकारात्मक ऊर्जा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यावर आता आपण पुढील उपाय बघणार आहोत, जे आपण केल्यानंतर 100% आपल्याला रिझल्ट मिळायला सुरुवात होते. जर घरात निगेटिव्ह एनर्जी जाणवत असेल तर हे सोपे उपाय जरूर करून पहा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर किंवा धूप लावा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. मुख्य दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता आणि प्रकाश ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने लादी पुसा. वास्तूनुसार हे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कमी करण्यास मदत करू शकतं. देवघरात रोज दिवा लावा आणि शांत मंत्र ऐका. घरात सकारात्मक ऊर्जा ठेवणं मनशांती आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं. जर असे सिंपल वास्तू रेमेडीज जर तुम्ही केले तर तुम्ही बघाल की तुमच्या घरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स मिळायला सुरुवात होईल. याशिवाय तुम्हाला डेली पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करणं फार गरजेचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची आहे तर त्याच्यासाठी रोज आपल्याला मॅनिफेस्टेशन करणं फार गरजेचं आहे. तर आता मॅनिफेस्टेशनसाठी बेस्ट दिशा कोणती असते याबद्दल आज मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. मॅनिफेस्टेशनसाठी बेस्ट दिशा जी आहे ती उत्तर दिशा मानली जाते किंवा ईशान्य कोन मानला जातो. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिकडे उत्तर दिशा आहे तिथे फेस करून तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे डोळे बंद करून किंवा हात जोडून होत नसतो. मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला पाहायचं आहे ती परिस्थिती तुम्हाला इमॅजिन करायची आहे. सो या लेवलचं मॅनिफेस्टेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट मिळायला सुरुवात होते. पुढे आता आपण बघणार आहोत क्रिस्टल्स. कोणते क्रिस्टल निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यास मदत करतात, आपल्या घराला कोणते क्रिस्टल प्रोटेक्ट करतात. सो पहिलं क्रिस्टल आहे ब्लॅक टर्मलिन. घरातील निगेटिव्ह एनर्जी आणि वाईट व्हायब्रेशन पासून संरक्षणासाठी मुख्य दरवाजाजवळ याला ठेवायचं आहे. ॲमेथिस्ट हे क्रिस्टल मनाची शांती, स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी मानला जातो. क्लिअर क्वार्ट्ज घरातील ऊर्जा बॅलन्स आणि क्लिन्झिंगसाठी लोकप्रिय क्रिस्टल मानला जातो. सिट्रीन सकारात्मकता, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आकर्षित करण्यासाठी वापरले जातो. रोज क्वार्ट्ज घरात प्रेम, शांतता आणि हार्मोनी वाढवण्यासाठी बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवता येत. आणि अशाच ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी आणि बेसिक वास्तू टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि पुढे शेअर करा. थँक्यू सो मच.